भाग्यश्री काय करते एवढ्या उन्हात? काही नाही, हे बिलाईत न्यायला आले. हा, ते काटे बिलाईत आहे. मावशीने सांगितलं. हा, त्या म्हणे रानातून घेऊन ये, मला लागत आहे म्हणे. काय फायदा आहे का नाही याचा? आता काय माहित, ऊन पडतोय मरणाचं, हा, भरपूर ऊन पडत आहे. तर म्हणे घेऊन येते, मला लागत आहे. आता विचारू त्यांना कशासाठी लागत आहे. मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा समज गैरसमज आम्ही दूर करणार आहोत. आज ह्या झाडाला भरपूर लोकांच्या मनात अशी शंका आहे की हे झाड विषारी असतं. काकाचं काय काय करायचं म्हणले? याच्यामुळे उकळून त्याचं आणि काका याचा गैरसमज आहे भरपूर. हे विषारी असते, विषारी नाही. मावशी आज मला तुझ्यामुळे लक्षात आलं बरं की हे झाड विषारी नाही, काही नाही. तर मी पण घाबरायचो या झाडाला. मला असं वाटायचं की बरेच जण म्हणते ते झाड विषारी असतं, मुळे तुम्ही पिऊन दाखवट करू ना. आणि हे लय थंड आहे का मावशी? हातात घेतलं तर मुळे गार येते, एकदम गार लागते हाताला. त्याच्यामुळे उष्णता कमी होती. आणि हे झाड उन्हामध्ये एकदम हिरवगार राहते ना. हा, त्याला हाय पाणी. बरोबर आहे. बरोबर असं. असं बिगर पाण्याचं झाड हे. आम्ही आमच्या पहिले डोळे येत होते, आता लोक लगेच दवाखान्यात जातात. हा. आम्ही ह्याचं लगेच जायचो रानात आणि ह्याचा चिक काढून घालायचो डोळ्यांमध्ये. बघ बरं. तो चिक घातला 2-3 दिवस जर घातला ना, हा. तुला गोळी खायची गरज नाही डोळ्याला. हा, बरोबर आहे. मावशी धुवून घ्यायच्या का आता चांगल्या झाल्या ना धुवून? हा, एवढं पाणी निघलं भाऊ. असं खराब पाणी मग मातीत राहते ना त्या, हा, बरोबर आहे. त्याच्यामुळे खराब माती धुवून काढायची. भरून पाणी घेतलं हे उकळून आपल्याला एक ग्लास भर बनवायचंय. बाई आता बारीक बारीक पुढे करून घेऊ राहिल्या, म्हणजे उकळत पटकन. मावशी कधी काढा घ्यायचा यो? अनुषा पोटी सकाळी का ग? भाग्यश्री चुलत लय छान पिटली ग. हा, उकळ पाहिजे ना पटकन. आणि काय आणलं त्या गौऱ्या? आणलं छान. आता याला काहीच करायचं नाही ना? आता याला काहीच नाही करायचं, फक्त जाळ लावायचा उकळी फोडून आणि घ्यायची. उकळी फोडून द्यायची. त्याला चांगल्या उकळून द्यायच्या. बरोबर. चांगल्या उकळल्याशिवाय आरक उतरत नाही. मंडळी बघू शकता पाण्याचा कलर बदललाय आपला. हो नाही? हा, भाग्यश्री झालं का तयार आहे? हा, चांगलं 15 मिनिटं होत आले. आता असं उकळत ते. आपल्याला किती प्यायचा? असा 1 चमचा घ्यायचा आणि एवढा चमचा भरून पेत जायचा फक्त. त्यांनी त्या उन्हाळी राहती बरोबर आहे ना. आणि मुळे आता नाहीच होत यांनी. आता मी आपण सरबत कसं करतो तसं का बरं करत आहे? याला हे थंड होईल, मग आपण याला पिऊन घेणार आहोत. आणि तुम्ही मोबाईल मध्ये व्हिडिओ बघता मंडळी, बरेच जण अशा आयुर्वेदिक भाज्या बनवतात पण ते खाऊन दाखवत नाही, कारण की त्यांनाच भरोसा नसतो त्याच्यावर आणि त्यांना काही माहित नसतं. पण अर्धा कप ठेवतो मावशी. मी 1 कप घेतो, तुम्ही अर्धा कप. असंच दर दिवस आपला कप असतो ना, तो अर्धाच कप घ्यायचा. हा हा, आणि अनुष्यापोटी उठलं का पिऊन घ्यायचा. बरोबर. त्याची उष्णता कमी होणार, गायब होणार उष्णता, मुळ्यात राहणार नाही. डोळ्याची नजर सुद्धा चांगली होती त्यांनी. थोडस कडू आहे. आणि मग कडूच लागत असते ते. एकदम थोडंसं कडू. काय चांगला झटका मारतय. कडूच लागलं पाहिजे, ते कडूच असतं. दुखणे राहत कडू गोळी सुद्धा एवढी कडू लागत नाही. कडू लागत बरं काही. होय, तुमचं पिऊन झालं आमचं का? पिऊन झालं. माझंच राहिलं म्हणजे मी पिऊन घेतो. एका दमात पिलो मावशे, पण तोंडाचा कडूपणा गेला. किती कडू लागलं? नाही, पण आता तोंडाचा कडूपणा गेला. अरे, कडू लागतं ना, म्हणून आपल्या शरीरातले आजार दूर होत्या. असं काय साखर खायची ती गोड लागते, मग बरोबर. जातो का आजार?